नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतो आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे फॅक्टर अफेक्टिंग ग्रोथ ऑफ मायक्रोब्स, एक्सट्रिन्सिक फॅक्टर. तर जो याच्यापूर्वीचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण इंट्रिन्सिक फॅक्टर बघितले होते मित्रांनो, की म्हणजे फूडचे आतमधल्या काय काय प्रॉपर्टीज आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यामुळं मायक्रोबियल ग्रोथ अफेक्ट होते. आणि आता आपण बघणार आहोत की फूड तर आहे, पण फूडच्या बाहेरचं जे ॲटमॉस्फिअर आहे म्हणजे एक्सट्रिन्सिक जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यात अशा काय काय पॅरामीटर असतात की ज्याच्यामुळे त्या फूडचं स्पॉइलेज किंवा त्या फूडमध्ये मायक्रोबची ग्रोथ इफेक्ट होते किंवा इम्पॅक्ट होतो त्या मायक्रोबच्या ग्रोथवरती. तर टॉपिकला चालू करण्यापूर्वी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि नक्कीच हे चॅनल आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर थोडं इंट्रोडक्शन बघून घेऊया टॉपिकबद्दलचं. तर पहिला पॉईंट काय आहे, इन मोस्ट केसेस मायक्रो ऑर्गॅनिझम युटिलाइज फूड सप्लाय ॲज अ सोर्स ऑफ न्यूट्रिएंट फॉर देअर ग्रोथ. म्हणजे जे मायक्रोब्स असतात ते काय करतात, जे फूड आहे किंवा जे फूड सप्लाय आपला त्याला यूज करतात ॲज अ सोर्स ऑफ न्यूट्रिएंट फॉर त्यांच्या ग्रोथसाठी. नेक्स्ट पॉईंट काय, दिस कोर्स कॅन रिझल्ट इन ड्युटरेशन ऑर डिके ऑफ फूड. म्हणजे जसं जसं ते मायक्रोब्स फूडवर ग्रो होणार, जसं जसं त्यांच्या कॉलनीज वाढणार तसं तसं काय होणार की त्या फूडचं ड्युटरेशन होणार किंवा त्या फूडचं काय होणार, डिके होणार मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय आहे, द ऑर्गॅनिझम नॉट ओनली डिटोरेट्स द फूड बट मे ऑल्सो पोज रिस्क ऑफ डिसीज टू ह्युमन बिईंग ऑन कन्झम्पशन ऑफ सच कंटॅमिनेशन फूड. आता जसं मायक्रोब्सची ग्रोथ वाढणार फूडवरती तर फूडचं काय होणार, डिके होणार. डिके झाल्यानंतर फूड काय होणार, स्पॉईल होणार. स्पॉईल झालेलं जर फूड तुम्ही खाल्लं तर तुम्हाला फूडबॉर्न डिसीज होण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो. त्याकरता हे जे कंटॅमिनेटेड फूड जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला फूडबॉर्न डिसीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. नेक्स्ट पॉईंट काय, हवेवर द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम इन फूड मे बी अफेक्टेड बाय सेव्हरल फॅक्टर लाईक फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल. आता त्या फूडमध्ये कुठले कुठले मायक्रोब्स ग्रो होणार, किती प्रमाणात ग्रो होणार, काय रेटनं ग्रो होणार, हे कशावर अवलंबून असतं की त्या फूडच्या फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल काय प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याच्या अवतीभोवतीच्या काय प्रॉपर्टीज आहेत. तर नेक्स्ट पॉईंट काय, दिस फॅक्टर कॅन ब्रॉडली डिवायडेड इन टू कॅटेगरीज. तर ह्या ज्या फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आहेत फूडच्या किंवा त्याच्या अवतीभोवतीच्या त्याला आपण मेजर 2 फॅक्टरमध्ये डिवाईड करतो. कुठले कुठले 2 फॅक्टर, पहिला आहे इंट्रिन्सिक पॅरामीटर और इंट्रिन्सिक फॅक्टर, दुसरा आहे एक्सट्रिन्सिक पॅरामीटर और एक्सट्रिन्सिक फॅक्टर. तर याच्यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण इंट्रिन्सिक पॅरामीटर किंवा इंट्रिन्सिक फॅक्टर कवर केलेले आहेत. जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक शेअर केलेली आहे, लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता की नेमकं इंट्रिन्सिक पॅरामीटर्स काय असतात. तर या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत एक्सट्रिन्सिक पॅरामीटर. तर एक्सट्रिन्सिक पॅरामीटरबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया की नेमकं काय असतं. पहिला पॉईंट काय, एक्सट्रिन्सिक पॅरामीटर आर एन्व्हायरमेंटल फॅक्टर इन विच फूड अँड फूड प्रोडक्ट आर केप्ट. एक्सट्रिन्सिक पॅरामीटर काय आहे की हे त्या फूडच्या अवतीभोवतीचे एन्व्हायरमेंटचे पॅरामीटर आहे की जे त्या फूडमध्ये जे मायक्रोबियल ग्रोथ होणार आहे त्याला अफेक्ट करतात. ओके, जसं की तुम्ही एखादं फूड ठेवलं त्याला काय टेम्परेचरला ठेवता, काय ह्युमिडिटीला ठेवता, त्याच्या अवतीभोवती काय गॅस, कुठले कुठले ऑक्सिजन अवेलेबल आहे, कुठलं गॅसचं प्रमाण अवेलेबल आहे. तर हे जे पॅरामीटर आहे त्यांचं इम्पॅक्ट या टॉपिकमध्ये आपण कव्हर करणार आहोत. नेक्स्ट पॉईंट काय, एक्सट्रिन्सिक पॅरामीटर सबस्ट्रॅक्ट इंडिपेंडंट अँड अफेक्ट बोथ मायक्रो ऑर्गॅनिझम ॲज वेल ॲज फूड. म्हणजे हे जे एक्सट्रिन्सिक पॅरामीटर असतात ते काय असतात, इंडिपेंडंट असतात, म्हणजे एकमेकांवर अवलंबून नसतात आणि ते काय इम्पॅक्ट करतात, जी मायक्रोबची ग्रोथ होणार आहे आणि ॲज वेल ॲज जे फूड आहे त्याला पण अफेक्ट करतात. नेक्स्ट पॉईंट काय, अनलाईक इंट्रिन्सिक पॅरामीटर एक्सट्रिन्सिक पॅरामीटर कॅन बी मेंटेन अँड रेग्युलेटेड वेल. आता तुम्ही जे इंट्रिन्सिक पॅरामीटर आहे त्याला तर तुम्ही मेंटेन नाही करू शकत किंवा त्याला मेंटेन करणं खूप अवघड असतं, पण जे एक्सट्रिन्सिक पॅरामीटर आहे त्याला तुम्ही नक्कीच मेंटेन करू शकता. फॉर एक्झाम्पल याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही म्हणसाल की जे एग आहे, एगमधलं प्रोटीन कंटेंट कमी करा, त्याची मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकत नाही. पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे का, नाही. पण जर तुम्ही म्हणताय की मी मिल्क ठेवलं आहे आणि मिल्कच्या अवतीभोवतीचं टेम्परेचर मला मेंटेन करायचं आहे तर ते ऑब्व्हियसली तुम्ही मेंटेन करू शकता. तर हा जो फरक आहे एक्सट्रिन्सिक पॅरामीटर आणि इंट्रिन्सिक पॅरामीटरमधला
तो तुम्हाला जाणून घ्यायचा आहे की तुम्ही जो एक्सट्रिन्सिक पॅरामीटर आहे त्याला मेंटेन करू शकता, पण जे इंट्रिन्सिक पॅरामीटर आहे त्याला मेंटेन नाही करू शकत. तर कुठले कुठले एक्सट्रिन्सिक पॅरामीटर असतात? पहिला आहे टेम्परेचर ऑफ स्टोरेज, दुसरा आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ एन्व्हायरमेंट, आणि तिसरा आहे प्रेझेन्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ गॅसेस. म्हणजे जे फूड आपण जिथं ठेवलं आहे त्याच्या अवतीभोवतीचं टेम्परेचर काय आहे, दुसरं त्याच्या अवतीभोवतीची रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये किती मॉइश्चर, त्याच्या अवतीभोवती जे एअर आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणात पाणी आहे, म्हणजे किती दमट आहे, ह्युमिडिटी म्हणजे किती दमट आहे, आणि तिसरं प्रेझेंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ गॅस, म्हणजे त्याच्या अवतीभोवती जी हवा आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गॅसचं काय काय प्रमाण आहे. तर हे जे 3 पॅरामीटर आहे ते जे एक्सट्रिन्सिक फॅक्टर आहेत ते अफेक्ट करतात त्या फूडच्या मायक्रोबियल ग्रोथसाठी. तर सर्वात पहिले जाणून घेऊया टेम्परेचरबद्दलचं. तर टेम्परेचरबद्दलचा पहिला पॉईंट काय? इट इज हायली इम्पॉर्टंट पॅरामीटर दॅट अफेक्ट द स्पॉयलेज ऑफ हाय पेरिशेबल फूड. म्हणजे हे जे टेम्परेचर आहे ते खूप इम्पॉर्टंट असतं आणि इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. कशामध्ये? तर जे पेरिशेबल फूड आहे त्यांच्या स्पॉयलेजमध्ये. हे जे आपण फूडला डिवाईड करतो पेरिशेबल, सेमी पेरिशेबल आणि नॉन पेरिशेबल, तर हा टॉपिक ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. याच्यामध्ये क्लासिफिकेशन पण आपण केलेलं आहे आणि प्रॉपर डिस्कस पण केलेलं आहे की पेरिशेबल फूड काय असतं, नॉन पेरिशेबल फूड काय असतं आणि सेमी पेरिशेबल फूड काय असतं. जर कोणाला तो व्हिडिओ जाणून घ्यायचा असेल तर मी लिंक शेअर केलेली आहे व्हिडिओमध्ये, त्या टॉपिकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघू शकता. दुसरा पॉईंट काय? मायक्रो ऑर्गॅनिझम आर रिपोर्टेडली टू ग्रो बिटवीन -18°C to 100°C. म्हणजे जे मायक्रोब्स असतात त्यांची ग्रोथ आपण -18 to 100°C ऑब्झर्व करतो की या डिग्री सेल्सिअसला मायक्रोबची ग्रोथ होते. नेक्स्ट पॉईंट काय? इच ऑर्गॅनिझम एक्झिबिट अ मिनिमम, ऑप्टिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर फॉर ग्रोथ अँड दिस आर नोन ॲज कार्डियल टेम्परेचर. म्हणजे जो मायक्रोब्स असतो त्या मायक्रोब्सचं ठरलेलं असतं की या टेम्परेचरला त्याची मॅक्झिमम ग्रोथ होणार, या टेम्परेचरला त्याची मिनिमम ग्रोथ होणार आणि या टेम्परेचरला त्याची ऑप्टिमम ग्रोथ होणार. म्हणजे जर तुम्ही साईडला बघितलं तिथं एक स्केल दिलेली आहे, त्या स्केलमध्ये काय आहे बघा, -18 to 4°C आहे, 4°C to 60°C आहे आणि 60 अबाउट टेम्परेचर, बरोबर. तर जो 4 to 60°C आहे तिथं काय दिलेलं आहे? डेंजर झोन. म्हणजे जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर जे 4 to 60°C आहे त्याच्यामध्ये मायक्रोब्सची जी ग्रोथ होणार आहे ती रॅपिडली होणार आहे, बरोबर. त्यानंतर 4 to -18 म्हणजे -18 to 4°C मिनिमम ग्रोथ किंवा निग्लिजिबल ग्रोथ होणार आहे. सेम केसमध्ये 60 to 63°C त्यांची ऑप्टिमम ग्रोथ होऊ शकते आणि अबाव 65°C त्यांची मिनिमम ग्रोथ होते. तर या स्केलनुसार तुम्ही ते जे टेम्परेचर आहे त्याला क्लासिफाय करू शकता मॅक्झिमम, मिनिमम आणि ऑप्टिमममध्ये. आणि ही जी रेंज आहे त्या रेंजला आपण काय म्हणतो मित्रांनो? कार्डियल टेम्परेचर. काय म्हणतो? कार्डियल टेम्परेचर. नेक्स्ट पॉईंट काय? ईस्ट अँड मोल्ड कॅन ग्रो ॲट अ टेम्परेचर रेंज ऑफ 20 to 30°C. म्हणजे जे ईस्ट अँड मोल्ड आहे त्यांना जर ग्रोथ व्हायची असेल तर त्यांना काय टेम्परेचर पाहिजे? ते 20 to 30°C. लास्ट पॉईंट काय? मोस्ट बॅक्टेरिया कॅन ग्रो वेल ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर 37°C. हायवर सम थर्मोफिल्स ग्रो ॲट हाय टेम्परेचर अँड सायक्रोफिल्स ग्रो ॲट लो टेम्परेचर. तर याच्यावरती पण आपला एक डिटेल व्हिडिओ आहे मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की सायक्रोफिल्स म्हणजे काय असतात, थर्मोफिल्स म्हणजे काय असतात आणि मेसोफिल्स म्हणजे काय असतात. तर तो व्हिडिओ पण तुम्ही चेकआउट करू शकता आणि त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेऊ शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला एका ओळीमध्ये सांगायचं ठरलं तर जे मेसोफिल्स असतात ते ग्रो करतात 4°C to 60°C. जे थर्मोफिल्स असतात ते अबाव 65°C ग्रो करतात आणि जे सायक्रोफिल्स असतात ते बिलो 4°C ग्रो करतात. म्हणजे सायक्रोफिल्स म्हणजे लो टेम्परेचरला ग्रो करणारे, मेसोफिल्स म्हणजे 5 to 65°C पर्यंत ग्रो होणारे, आणि जेव्हा 65च्या वरती टेम्परेचर जातं तेव्हा जे मायक्रोब्स ग्रो होतात त्याला आपण थर्मोफिल्स म्हणतो, म्हणजे हाय टेम्परेचरला ग्रो होणारे मायक्रोब्स किंवा बॅक्टेरिया. तर होप्स तुम्हाला हे टेम्परेचरबद्दल आयडिया आली असेल आणि समजलं पण असेल. आता जाणून घेऊया रिलेटिव्ह ह्युमिडिटीबद्दल.
तर त्याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय, ह्युमिडिटी इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर वेपर इन ॲटमॉस्फिअर. ह्युमिडिटीचा सिम्पल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वातावरण किती दमट आहे, दमट म्हणतो ना आपण वातावरण, की वातावरणात पाणी. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मुंबई साईडला गेले तर ह्युमिडिटी वाढते. तुम्ही तेच जर बीड मराठवाड्यात आले तर ह्युमिडिटी कमी होते, म्हणजे वातावरणातला दमटपणा कमी होतो. तर जे वातावरणामध्ये दमटपणा आहे म्हणजे मॉइश्चर कंटेंट आहे ते पण इम्पॅक्ट करतं फूडला. दुसरा पॉईंट काय, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज रेशो एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर इन द एअर टू द मॉइश्चर प्रेझेंट इन द फूड अंडर अ सॅच्युरेशन कंडिशन ॲट अ टेम्परेचर अँड प्रेशर. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, की जे फूड आहे बरोबर, फूडमध्ये काय प्रमाणात मॉइश्चर प्रेझेंट आहे आणि वातावरणात काय प्रमाणात मॉइश्चर प्रेझेंट आहे, या दोन्हीचा जो रेशो निघणार तुम्हाला त्याला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, रेशो ऑफ मॉइश्चर प्रेझेंट इन अ एअर टू द मॉइश्चर प्रेझेंट इन अ फूड ॲट सॅच्युरेशन कंडिशन. सॅच्युरेशन कंडिशन म्हणजे की त्या फूडमध्ये टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि वातावरणात पण टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे. म्हणजे जो ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यात पण 1 बार प्रेशर आहे 37 डिग्री सेल्सिअस आहे, फूड पण 1 बार प्रेशर आहे 37 डिग्री सेल्सिअस आहे. त्या टायमाला त्या ॲटमॉस्फिअरमध्ये किती पाणी प्रेझेंट आहे आणि फूडमध्ये किती पाणी प्रेझेंट आहे, या दोन्हीचा जर रेशो तुम्ही घेतला तर तुम्हाला समजेल की रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे फूडच्या प्रमाणात हवेमध्ये किती प्रमाणात मॉइश्चर आहे, याला आपण म्हणतो रिलेटिव्ह ह्युमिडिटी मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय, रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड वॉटर ॲक्टिव्हिटी आर इंटर रिलेटेड. म्हणजे आपण जे इंट्रेन्सिक पॅरामीटरमध्ये बघितलं होतं की वॉटर ॲक्टिव्हिटी हा एक फॅक्टर आहे मायक्रोबियल ग्रोथमध्ये, पण तो कशामध्ये, फूडच्या आतमध्ये, आणि ह्युमिडिटी कुठं असते, फूडच्या बाहेरमध्ये. तर हे दोन्ही जे फॅक्टर आहेत वॉटर ॲक्टिव्हिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी ते इंटर रिलेटेड म्हणजे एक दुसऱ्याशी रिलेटेड आहे. आता कशी इंटर रिलेटेड आहे, वेन ते बघूया पॉईंट काय, वेन फूड विथ लो वॉटर ॲक्टिव्हिटी आर स्टोर इन अ एन्व्हायरमेंट ऑफ हाय ह्युमिडिटी, वॉटर विल ट्रान्सफर फ्रॉम गॅस फेज एअर टू द फूड. आता याचं म्हणणं काय आहे की जेव्हा तुम्ही लो वॉटर ॲक्टिव्हिटी म्हणजे लो मॉइश्चर कंटेंटचा फूड हाय ह्युमिडिटी एरियामध्ये ठेवता, तेव्हा तो फूड काय करणार, जे एअर आहे त्याच्यातलं वॉटर ॲब्झॉर्ब करणार आणि स्वतःची वॉटर ॲक्टिव्हिटी वाढवणार. क्लिअर. याचं एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर सपोज तुम्ही आता बिस्किट आहे, बिस्किट जर तुम्ही ओपन एअरमध्ये ठेवलं, बिस्किटच्या आतमध्ये जो मॉइश्चर कंटेंट आहे ती किती लो असतं, पण जर तुम्ही त्याला ओपन एअरमध्ये ठेवलं तर ते काय करतं, एअरमधलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतं आणि सॉफ्ट होऊन जातं, तुम्ही त्याला इझिली ब्रेक करू शकता. तर हे सिम्पल एक्झाम्पल आहे मित्रांनो, की जर तुम्ही हाय ह्युमिडिटी एरियामध्ये जर एखादं लो वॉटर ॲक्टिव्हिटी फूड ठेवलं तर ते फूड काय करतं, एअरमधलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतं आणि स्वतःची वॉटर ॲक्टिव्हिटी किंवा स्वतःचं मॉइश्चर कंटेंट वाढवतं. तर त्या टाईपमध्ये ते जे फूड आहे ज्याची वॉटर ॲक्टिव्हिटी वाढते ते लवकर स्पॉईल होईल. तर हे अशा प्रकारे ते इंटर रिलेटेड आहे, वॉटर ॲक्टिव्हिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी. लास्ट पॉईंट काय, दस इन्क्रीज वॉटर ॲक्टिव्हिटी ऑफ फूड लिडिंग टू द स्पॉइलेज ऑफ बाय वायबल मायक्रोऑर्गॅनिझम. बरोबर. आणि असंच जर त्या बिस्किटचं वॉटर ॲक्टिव्हिटी वाढत गेली रिलेटिव्ह ह्युमिडिटीमुळे तर एका टायमाला त्या फूडचं काय होणार मित्रांनो, स्पॉइलेज होणार. कोणामुळे, मायक्रो ऑर्गॅनिझममुळे. आणि लास्ट जो आहे एक्सट्रिन्सिक फॅक्टर तो आहे प्रेझेन्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ गॅसेस. गॅसेसमध्ये जास्त करून जो ऑक्सिजन असतो त्याचा रोल असतो मित्रांनो, कारण की तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर ग्रोथ ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ग्रोथ होण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. तर त्याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय, प्रेझेन्स ऑफ डिफरंट गॅसेस अँड इट्स व्हॅरिंग कॉन्सन्ट्रेशन मे सिग्निफिकंटली अफेक्ट द कॉलनायझिंग मायक्रोब्स ऑन द फूड. म्हणजे काय प्रमाणात कुठले कुठले गॅसेस प्रेझेंट आहे त्या फूडच्या अवतीभोवती, त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट असतो की त्या फूडमध्ये काय काय मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होणार आणि काय रेटमध्ये ग्रो होणार. नेक्स्ट पॉईंट काय, ऑक्सिजन इज वन ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट गॅसेस विच अफेक्ट बोथ फूड प्रोडक्ट ॲज वेल ॲज मायक्रोब्स. म्हणजे जो ऑक्सिजन आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे गॅस, जो की इम्पॅक्ट करतो तुमच्या मायक्रोबियल ग्रोथला पण आणि फूडला पण. नेक्स्ट पॉईंट काय, ऑक्सिजन गॅस वेन कम इन कॉन्टॅक्ट विथ फूड इन्फ्लुअन्स रेडॉक्स पोटेन्शियल ऑफ फूड अँड फायनली द मायक्रोबियल ग्रोथ. आता तुम्हाला माहिती आहे की जर तुम्हाला ऑक्सिजन भेटलं तर तुमची ग्रोथ लवकर होणार
आणि जर तुम्हाला ऑक्सिजन नाही भेटलं तर तुमची ग्रोथ कमी होणार. सेम प्रमाणात जेव्हा तुम्ही फूडला ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये आणता तर त्याची ग्रोथ कशी होते, लवकर होते. त्या मायक्रोबची ग्रोथ लवकर होते आणि मायक्रोबची ग्रोथ लवकर झाल्यामुळं तर फूडचं ड्युरेशन काय होणार, लवकर होणार. आणि मायक्रोबची ग्रोथ होता होता पण त्या फूडमधलं जे रेडॉक्स पोटेन्शियल आहे ते पण वाढणार. रेडॉक्स पोटेन्शियल म्हणजे की त्या फूडमध्ये रॅन्सिडिटी म्हणजे ऑक्सिडेशन होण्याचे चान्सेस पण जास्त होणार मित्रांनो. तर अशा प्रकारे जे प्रेझेन्स ऑफ गॅस किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ गॅस ते पण इम्पॅक्ट करतं तुमच्या मायक्रोबियल ग्रोथला किंवा फूड स्पॉलेजला. नेक्स्ट पॉईंट काय आहे, ऑक्सिजन कॅन बी एक्सक्लुडेड फ्रॉम फूड बाय डिएरिएशन, व्हॅक्यूम पॅकिंग ऑर फ्लशिंग नायट्रोजन ऑर कार्बन डायऑक्साईड. म्हणजे जो ऑक्सिजन आहे तुमच्या फूडच्या अवतीभोवती तर त्याला एक्सक्लूड करू शकता तुम्ही फूडमध्ये, म्हणजे त्याला कमी करू शकता. कसं, तर डिएरिएशन किंवा व्हॅक्यूम पॅकिंग करून किंवा फ्लशिंग नायट्रोजन ऑर कार्बन डायऑक्साईड इन कंटेनर. म्हणजे जसं तुम्ही कुरकुरे खाता तर कुरकुऱ्यामध्ये जी हवा असते ते काय असते, नायट्रोजन असतं. किंवा बऱ्याचशा फूडमध्ये व्हॅक्यूम पॅकिंग होतं. तर का, तर ऑक्सिजनचं प्रमाण त्या फूडच्या अवतीभोवती कमी करण्यासाठी. कारण की ऑक्सिजन आलं तर मायक्रोबियल ग्रोथ आहे ती काय होणार, लवकर होणार मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट काय, ऑक्सिजन ॲब्झॉर्बिंग केमिकल कॅन ऑल्सो बी यूज. म्हणजे ऑक्सिजनला कमी करण्यासाठी ऑक्सिजन ॲब्झॉर्बिंग केमिकलचं पण तुम्ही यूज करू शकता ऑक्सिजनची लेवल कमी करण्यासाठी. तर होप सो मित्रांनो तुम्हाला हा टॉपिक कळाला असेल आणि टॉपिकमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन पण भेटली असेल. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, मित्रांसोबत शेअर करा. आणि तुम्हाला अजून कुठले कुठले टॉपिक ऐकायला आवडतील किंवा अजून हवेत ते पण तुम्ही कमेंट करू शकता. तर भेटूया अजून एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.